सो 2-3 वेळा टेक झाल्यानंतर ते स्वतः आले आणि ते मला माझ्यासमोर उभे राहिले, जेव्हा की ते कॅमेरात दिसत पण नव्हते, आणि त्यांनी मला क्यूज दिले. सावी साठी अर्थातच मला खूप भरभरून प्रेम मिळालं होतं. आजही मला लोक सावी म्हणून ओळखतात आणि मेसेजेस करतात, आणि मी सुद्धा सावीला मिस करते. आणि ते डेफिनेटली कम्प्लिटली एक वेगळं कॅरेक्टर होतं. आणि अभिनेत्री म्हणून मला असं ही खूप छान गोष्ट वाटते की मला इतकी सुंदर स्ट्रॉंग पात्र ते पण सिरियलमध्ये साकारायला मिळत आहेत. आणि जशी सावी एक पॉझिटिव्ह कॅरेक्टर होता, पण एक मिश्किल होती आणि ती गावातली मुलगी होती, तसंच ही सुद्धा एक अतिशय स्ट्रॉंग हेडस्ट्रॉंग मुलगी आहे, इंडिपेंडेंट मुलगी आहे आणि शहरातली मुलगी आहे. सो अगेन कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि हे साकारायला खरं तर मला सावीचं जे काही कॅरेक्टर मी साकारलं होतं ते बरंचसं अनलर्न करायला लागलं होतं, कारण का त्याची छाप कुठेतरी माझ्या डोक्यात सुद्धा पडली होती. मी 1.5 वर्ष ते केल्यामुळे. पण येस, आता मी हळूहळू भैरवीमध्ये रुळतीये आणि प्रेक्षकांचा पण खूप छान प्रतिसाद मिळतोय. थोडीशी मी तिखट वाटतेय प्रेक्षकांना, पण हळूहळू त्यांना माझी प्रेमळ बाजू सुद्धा दिसेल. अर्थात ही ड्रीम कम ट्रू मोमेंट आहे माझ्यासाठी, आणि कुठेतरी हे मॅनिफेस्ट केलेलं आणि ते झालं असं मला वाटतं. कारण आधीची सिरियल संपल्यानंतरच आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो, आणि तेव्हा या सिरियलबद्दल काहीही कल्पना नव्हती. मला 2 महिन्यानंतर ही सिरियल ऑफर झाली, आणि तेव्हा डेफिनेटली माझ्यासाठी स्पीचलेस मोमेंट होती ती, की त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणं. आणि आता मला त्यांच्यासोबत जास्तीत जास्त सीन्स करायला मिळतात, तेव्हा कळतं की मी ऑफ स्क्रीन सुद्धा त्यांच्याकडनं इतकं काही टिपत असते, घेत असते. आणि रोजचा दिवस एक लर्निंग प्रोसेस असते त्यांच्यासोबत, आणि एक सहकलाकार म्हणून मला खूप शिकायला मिळतंय त्यांच्याकडून. आणि खरंच मी खूप माझ्या दुसऱ्या सिरियलमध्येच मला ही संधी मिळणं हे माझ्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. आठवणीत राहण्यासारखं मला काल परवाच अशी एक मोमेंट घडली की माझा सीन सुरू होता आणि माझा क्लोज शॉट सुरू होता, आणि त्याच्यामध्ये अशोक सर दिसणार नव्हते, त्यांचे फक्त वाक्य होती, आणि मला कोणीतरी दुसरं क्यूज देत होतं, पण ते त्यांच्या टोनमध्ये तो क्यू देत नव्हते, म्हणून माझ्या रिॲक्शनवर इम्पॅक्ट पडत होता. सो 2-3 वेळा टेक झाल्यानंतर ते स्वतः आले आणि ते मला माझ्यासमोर उभे राहिले, जेव्हा की ते कॅमेरात दिसत पण नव्हते, आणि त्यांनी मला क्यूज दिले. आणि नंतर त्यांनी सांगितलं की क्यूज देताना सुद्धा त्या टोनमध्ये दिला गेला पाहिजे. सो त्यांना ते इतकं महत्त्वाचं वाटलं, माझीही रिॲक्शन तितकीच चांगली येणं आणि त्याच्यामुळे सीन चांगला होणं. सो ते सीन चांगला होण्यावर दुसऱ्यांना सुद्धा हेल्प करतात. आता मला सुद्धा ते वाक्य घेताना एखादी इमोशन पकडण्यासाठी खूप हेल्प करतात, आणि हे मला एक कलाकार म्हणून खूपच मोठी गोष्ट वाटली. येस, सो मी रसिका प्रेक्षकांना हेच सांगेन की आता मालिकेने एक वळण घेतलेलं आहे, आणि आता खऱ्या अर्थाने मालिकेची कथा सुरू झालेली आहे. भैरवी मुजुमदार आणि अशोक माजगावकर यांच्यामधला लढा सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे बघायला विसरू नका. अशोक मामा फक्त आणि फक्त कलर्स मराठीवर रात्री 8:30 वाजता.